नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. प्रभू रामचंद्रावरती अखिल विश्वातल्या हिंदूंची अढळ श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला एक परिमाण तेव्हा मिळालं जेव्हा केंद्र सरकारच्या पुढाकारानं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर तिथं प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य असं मंदिर झालं. त्या मंदिराचाही सोहळा, लोकार्पण सोहळा तेव्हा गाजला होता, कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीची ती घटना आहे. लोकांनी अपेक्षेप्रमाणे जे त्यांना अपेक्षित होतं तसा प्रतिसाद दिलाच नाही. उलट ज्यांनी 400 पारचा नारा दिला होता ते 230 मध्ये अडकले. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. पण आत्ता ज्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होऊ घातल्या, त्या उत्तर प्रदेशमध्ये आता प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या देणग्याच्या निमित्तानं जो वाद निर्माण झालाय, तो भारतीय जनता पार्टीला त्यांच्यावर असलेल्या विश्वासाला तडा देणार आहे. मी म्हणालो ज्यावेळेला गोविंदगिरी महाराज यांची मुलाखत केली, मी गेली 20 वर्ष अयोध्येमध्ये यानं त्या कारणानं, रिपोर्टिंगच्या कारणानं गेलेलो आहे. प्रत्येक वेळेला मी पाहिलं श्रद्धाळूंची अढळ श्रद्धा. त्या श्रद्धेतनं प्रभू रामचंद्राची त्यांची जी जन्मभूमी आहे, त्या जन्मभूमीमध्ये मंदिराची निर्मिती होत नाही त्याच्याबद्दलची खंत. पण आता मी तुम्हाला अयोध्येतनं जे काही रिपोर्ट्स माझ्याकडे येतात ते मी सांगणार आहे. आणि ते सांगत असताना मी स्वतः पद्मनाभ स्वामीच्या मंदिराच्या दागिन्याची जी रिपोर्टिंग 12-13 वर्षापूर्वी केली होती, तिथपासून ते आत्तापर्यंत 5 मोठी अशी मंदिरं आहेत की ज्या मंदिरात, आणि मी महाराष्ट्रातली तर घेतलीच नाही. महाराष्ट्रामध्ये पंढरपूरमध्ये वाद आहे, मी तिथे घोटाळा असं म्हणणार नाही, पण जमिनी कुठे आहेत पंढरपूरच्या माहीत नाही. तुळजापूरमध्ये अलंकाराचा 2000 कोटीचा घोटाळा आहे, तिथल्या जमिनीचा एक घोळ आहे. काही प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थानाच्या संदर्भामध्ये पण अशी स्थिती आहे असं म्हणतात. मुख्यत्वे आपल्याकडे मंदिरांच्या जमिनी गायब होणं, मंदिरामध्ये दिलेल्या देणग्यामध्ये त्रुटी आढळून येणं, असे प्रकार हे किती व्यापक स्वरूपात आहेत ते महाराष्ट्रात वेळोवेळी आम्ही रिपोर्टिंग केलेली आहे. पण मी आता त्याची व्याप्ती वाढवत आज अयोध्येमध्ये काय घडतंय आणि देशातल्या 5 मंदिरांची काय स्थिती आहे ते तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी अर्थातच चॅनल पाहायला विसरू नका. हे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. मी गोविंदगिरी महाराजांची मुलाखत केल्यानंतर उत्सुकतेपोटी पण माझे जे जुने सहकारी आहेत त्यांना, अयोध्येतले अनेक मराठी बांधव आहेत त्यांना, कारण अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक राहतात. तिथं असलेले पंडे असतील, तिथं असलेले जुने सहकारी वकील मंडळी यांच्याशी बोललं आणि माझ्या असं लक्षात आलं की अयोध्येमध्ये भाविकांचा ओघ घटलाय. अर्थात केवळ याच एका कारणामुळे नसेल, सुट्ट्या संपल्यात, पावसाळा आहे, पण तब्बल 25% अयोध्येमध्ये भाविकांचा ओघ घटलाय. छोटं शहर आहे अयोध्यामध्ये, काय असं फार मोठं महानगर नाही आहे. आणि त्या अयोध्येतल्या छोट्या छोट्या, म्हणजे तुमचा रिक्षा चालवणारे असतील, फूल विक्रेते असतील, गंध विकणारे असतील, हॉटेलचे चालक असतील, रेस्टॉरंट मालक असतील, ते सांगतायत की आत्ता अयोध्येमध्ये लोक येण्याचं प्रमाण घटलंय. अनेक ठिकाणी त्याने विक्रीसाठी आणलेल्या वस्तू पण विक्री होत नाही आहे जेवढ्या प्रमाणात होणं अपेक्षित आहे. अनेक रेस्टॉरंट्समध्ये नाश्त्याच्या वेळेला, जेवणाच्या वेळेला जे गर्दी होणं अपेक्षित असतं ते नाही आहे. आणि मी मंदिर संस्थांच्या संदर्भामध्ये पण माहिती घेतली. तुम्हाला तर कल्पनाच आहे, जवळपास 18-19 लोकांनी आम्हाला आता हे काम झेपत नाही म्हणून राजीनामे दिलेत. गोविंदगिरी महाराज यांनी जरी SBI वरती आणि चंपतराय यांच्यावरती पूर्ण ह्या सगळ्या घोटाळ्याच्या संदर्भातली जबाबदारी टाकलेली असली आणि ते नैतिकदृष्ट्या चंपतराय यांना जबाबदार धरत नसले, तरी सुद्धा मंदिरामध्ये आता भाविकांचे हात थरथरत आहेत देणगे टाकताना असं दिसतंय. कारण आत्ता मी माहिती घेतली तर भाविक पूर्वी जे डॉलरमध्ये पण काही वेळेला रोख रकमेच्या स्वरूपामध्ये जे पैसे टाकायचे, ती आता देणगी चिल्लर स्वरूपात आली. आपल्या खिशामध्ये जेवढी चिल्लर आहे, श्रद्धेपोटीच शेवटी भाविक देणग्या अर्पण करत असतात, त्या श्रद्धेपोटी ते दानपेटीमध्ये टाकतायत दान, पण ते रोख रकमेचं असताना ते नोटामध्ये नाही आहे, ते चिल्लरमध्ये आहे. माझ्या मते अयोध्येच्या संदर्भामध्ये ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे काळ हे सगळ्या गोष्टीवरचं उत्तर असतं, ते औषध शोधत जातं, तसं होईल अशी आपण अपेक्षा करू. पण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातल्या केंद्रीय सरकारमधले लोक बोलत नाहीत. श्री नरेंद्र मोदी बोलत नाहीत, श्री अमित शहा बोलत नाहीत. मोहन भागवतांनी फक्त एकदा म्हटलंय की संघाचे संबंधित असलेल्या मंडळींनी
जे सांगितलं संघाशी संबंधित असलेल्या मंडळींनी जे सांगितलं त्याप्रमाणे या मंदिराच्या संदर्भामध्ये आमचं म्हणणं तेच आहे. आता हे सगळं घडत असताना माझ्या मते त्यासोबतच आणखी जर 5 मंदिरांचा धांडोळा घेतला तर लक्षात येतं की मंदिरातल्या देणग्यांच्या घोटाळ्यांची व्याप्ती किती प्रचंड मोठी आहे आणि हे एंडलेस आहे. म्हणजे लोकांच्या भावनांच्या श्रद्धांचा हा बाजार, हा जो व्यापक असलेला बाजार आहे, त्या बाजारामुळं असं दिसतं आहे की ह्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये सगळे नव्याने सगळे तपशील तपासून पाहणं गरजेचं आहे. सो मी एक एक मंदिराची माहिती तुम्हाला सांगतोय आणि तुमच्या लक्षात येईल की या माहितीतनं हे सगळे घोळ किती मोठे आहेत. एक, शबरीमला मंदिर 2025-26च्या मंडला मक्कर विल्लोक्कू हंगामामध्ये, करेक्ट, त्या हंगामामध्ये सुमारे 53 लाख भाविकांनी भेट दिली आणि मंदिराला 440 कोटी रुपयांचा महसूल मिळाला, जो मागील हंगामामध्ये 380 कोटी रुपयाचा होता. मग वाद काय झाला तर 10 सप्टेंबर 2025ला शबरीमलाच्या विशेष आयुक्तांनी केरळ उच्च न्यायालयात माहिती दिली की मंदिराचे द्वारपालक आणि पीठमवरील सोन्याचे आवरण गोल्ड क्लॅडिंग कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय 7 सप्टेंबर रोजी दुरुस्तीसाठी काढण्यात आलं होतं. राईट. ऑक्टोबर 2025मध्ये 2019 नूतनीकरणाच्या तपासात सोन्याचे वजन तब्बल 38.3 किलो आढळलं, ज्यात 4.5 किलो सोन्याची घट दिसून आली. तसंच त्रावणकोर देवस्थान बोर्ड TDBच्या जुन्या नोंदीमध्ये 1999 मध्ये मिळालेलं 1.5 किलो सोनं चुकीच्या पद्धतीनं तांब्याच्या पाट्या म्हणून नोंदवलं गेलं होतं. असं होऊ शकतं की सोन्याचे जे आभूषणं आहेत ती तांब्याच्या पाट्या म्हणून कुणी नोंदवलं, पण ते घडलंय. हे शबरीमला मंदिरासंदर्भात बोलतोय मी. जुलै 2026 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक SIT स्थापन झाली. त्यांनी अहवाल सादर केला, ज्यामध्ये न्यायालयाला सांगण्यात आलं की मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीचं सोन्याचं आवरण पूर्णपणे सुरक्षित आहे. मग SITनं 7 जणांविरोधामध्ये गुन्हेगारी विश्वासघात, बनावट कागदपत्र तयार करणं आणि कट रचल्याचे आरोप ठेवून गुन्हे दाखल केले. अटक करण्यात आलेल्यामध्ये शबरीमलाचे कार्यकारी अधिकारी, प्रयोजक, चेन्नईचे कंत्राटदार, TBDचे अध्यक्ष, TBDचे एक बोर्ड सदस्य, मुख्य पुजारी, तंत्री म्हणतात त्यांना, आणि थिरुवरभरम आयुक्त यांचा समावेश आहे. यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे CPMचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते A पद्मकुमार यांचाही समावेश आहे. हे झालं एक मंदिर. मी तुम्हाला 5 मंदिराच्या कहाण्या सांगणार आहे. दुसरं मंदिर आहे बद्रीनाथ आणि केदारनाथ. आता आयुष्यामध्ये एकदा तरी 4 धाम करावेत आणि त्या 4 धामामध्ये सगळ्यात महत्त्व असतं ते बद्रीनाथ आणि केदारनाथला. तिथे काय घडलं बघा. चालू हंगामात मध्ये सध्या सुरू असलेल्या दोन्ही मंदिरांना मिळून सुमारे 70 कोटी रुपयांची देणगी आणि 25 लाख भाविकांची उपस्थिती लाभली. वार्षिक देणगी साधारणपणे 50 ते 80 कोटी रुपयाच्या दरम्यान असते. मग वाद काय झाला. 3 जुलैला भैरव सेना या सामाजिक संघटनेचे संस्थापक सदस्य संदीप खत्री यांनी बद्री केदार मंदिर समितीला पत्र लिहून आरोप केला की मंदिराचा कर्मचारी प्रमोद नौटियाल हा देणग्यामध्ये चोरी करतोय. त्यांनी CCTV फुटेज तपासण्याची मागणी केली. प्राथमिक तपासणीमध्ये या आरोपामध्ये तथ्य आढळून आलं. जसं अयोध्येत तसं बद्रीनाथ केदारनाथ. आणि हे शॉकिंग आहे. म्हणजे अयोध्येमध्ये आज कितीही आपण म्हटलं की व्यवस्थेमध्ये त्रुटी होत्या, पण आपण कुठल्या मंदिराबद्दल बोलतोय. हिंदूंच्या दृष्टीनं मंदिरं ही त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या निर्मितीनंतर तर तिथे असलेली व्यवस्था ही अत्यंत फुलप्रूफ होणं आवश्यक होतं. ती ठेवली नाही, ती जाणीवपूर्वक झाली का काय असं वाटतं. आणि ते बद्रीनाथ केदारनाथमध्ये पण. मग 7 जुलैला उत्तराखंड सरकारनं प्रमोद नौटियालला निलंबित केलं आणि गढवाल आयुक्त आनंद स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती स्थापन केली. बद्रीनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. SIT स्थापन झाली. 40 दिवसांचे CCTV फुटेज सध्या तपासले जात आहेत. चोरी किती झाली आहे या संदर्भामध्ये अद्याप माहिती आलेली नाही, ती लवकरच बाहेर येईल. आणखी नाही काय, हल्ली आपण प्रत्येक पेमेंट हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो, त्यासाठी QR कोड लागतो. इथे बघा, 2023 मध्ये दोन्ही मंदिरांच्या देणग्यासाठी जो QR कोड लावण्यात आला होता तो QR कोडच बनावट होता. तुमचा विश्वास बसतो. मंदिरांच्या बाहेर भाविकांनी देणगी द्यावी म्हणून जो QR कोड लावला होता तोच बनावट होता, कारण त्या QR कोडवरती जे पैसे
बँकामध्ये जमा होणं अपेक्षित होतं, ते जमाच झाले नाहीत. शबरीमल झालं, बद्रीनाथ केदारनाथ झालं. आपल्या महाराष्ट्रातल्याही अनेक भाविकांच्या दृष्टीनं ज्या देवावरती अतूट श्रद्धा आहे ते आहे तिरुपती बालाजी. इथे दररोज 80 ते 1 लाख भाविक येतात. दररोजची देणगी 4 ते 6 कोटी रुपये असते. 2025-26 मध्ये एकूण हुंडी संकलन 1738 कोटी रुपये होतं. तसंच दरवर्षी 1000 ते 1200 किलो सोनं मिळतं. आणि आता बघा काय झालं ते. एप्रिल 2023 मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थान, ज्याला TDP म्हणतो आपण, चा कम्प्युटर ऑपरेटर CV रविकुमार याला हुंडी मोजणी दरम्यान संशयास्पद हालचाली करताना सुरक्षा रक्षकांनी पकडलं. अंगझडती घेतली तेव्हा त्यावेळेला अंडरवेअरमध्ये विदेशी चलन लपवून चोरी करण्याचा प्रयत्न तो करत होता हे दिसलं. आणि मग काय झालं, नंतर उघड झालं की रविकुमार हा नियमितपणे देणग्या चोरत होता. ते पैसे तो रिअल इस्टेटमध्ये गुंतवत होता. पोलीस तपास सुरू झाला आणि त्याच्या कुटुंबियानं त्याच्या मालकीची सुमारे 40 कोटी रुपयांच्या 7 मालमत्ता TDTला दान केल्या. परत एकूण 7 मालमत्ता हा त्याला परत केला. त्याची एकूण चोरी केली. अजूनही हा आकडा कळलेला नाही, पण किमान 100 कोटी रुपये हे एकट्या रवीनं चोरले असावेत असा अंदाज आहे. हे आपण तिरुपती देवस्थानाबद्दल बोलतोय. मग काय झालं, चोरीच्या घटनेनंतर रविकुमार आणि तक्रारदार सतीश कुमार TTDचे तत्कालीन दक्षता अधिकारी यांच्यात तडजोड झाली. तिरुपती इथे लोक अदालतीने हे प्रकरण बंद केलं. पण सप्टेंबर 2025 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं एका पत्रकाराच्या याचिकेवर सुनावणी करताना पुनर्तपासणीचे आदेश दिले. हा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे, ज्याला CID म्हणतो, त्या सोपवण्यात आलाय. दरम्यान नोव्हेंबर 2025च्या तपासादरम्यान मुख्य साक्षीदार सतीश कुमार यांचा अनंतपूर जिल्ह्यात रेल्वे रुळाजवळ संशयास्पद परिस्थितीमध्ये मृतदेह आढळून आला. विश्वास बसतो तुमचा? मी आता जी तुम्हाला माहिती सांगतोय, 100 कोटी रुपयाची देणगी तिरुमला तिरुपतीच्या मंदिरातनं गायब झाली. त्यातनं 40 कोटी रुपयाची जी संपत्ती खरेदी केली होती ती TDT देवस्थानला परत दिली. जो मुख्य तक्रारदार आहे त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. 2026 जानेवारीला TTD मध्ये काम करणाऱ्या पेंटय्या नावाच्या एका कंत्राटी बँक कर्मचाऱ्याला 100 ग्रॅम सोन्याची वीट चोरताना पकडण्यात आलं. त्याने ती वीट कचरा वाहून नेण्याच्या ट्रॉलीच्या बारमध्ये आत लपवली होती. म्हणून मी म्हटलं की आज मी जे तुम्हाला मंदिरांच्या ह्या चोरीची सगळी प्रकरणं सांगतोय ती प्रचंड धक्कादायक आहे. जगन्नाथ मंदिर मी अनेक वेळेला गेलो, तिथं मराठ्यांचा संबंध आहे. ते जे सूर्य मंदिर आहे ओडिशातलं, ती मराठ्यांची देण आहे. फार कमी लोकांना माहिती आहे. जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या समोर जो विजयस्तंभ आहे तो मराठ्यांनी उभारलाय. मी मराठा प्रदेशवाचक शब्द वापरतोय. कटक आणि जगन्नाथपुरी हा मंदिराला जोडणारा जो पूल आहे तो मराठ्यांनी बांधलाय. आणि कदाचित भारतातला पहिला टोल मराठ्यांनी तयार केलाय, जो ह्या जगन्नाथपुरी आणि कटक मंदिराला जोडण्यासाठी होता. आता तिथं काय झालंय बघा. अधिकृत नोंदीनुसार गेल्या 13 वर्षात मंदिराला 304 कोटी रुपयांच्या देणग्या आणि 58 किलो सोनं मिळाले. एकट्या 2024-25 मध्ये हुंडीतून 18.6 कोटी रुपये रोख आणि 3.4 किलो सोनं जमा झालं. मग वाद आणि घटना काय आहेत बघा. 7 फेब्रुवारी 2024ला हुंडी मोजणी दरम्यान मंदिराचा लिपिक प्रदीप कुमार महापात्रा यानं 31,940 रुपये खिशात टाकल्याचा आरोप झाला. CCTV फुटेजमध्ये सिद्ध झाल्यावर त्याला अटक झाली. 15 जुलै 2023 मंदिरातील शिपाई सुशांत कुमार राऊत याला मोजणी दरम्यान 800 रुपये चोरल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. 27 जुलै 2023 अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळेला मंदिराची दानपेटी तोडून, जिथे हायेस्ट सिक्युरिटी आहे, रोख रक्कम चोरली. या प्रकरणी 2 बाहेरील व्यक्तींना अटक करण्यात आली. 2 एप्रिल 2019 मंदिराच्या आवारातील राम मंदिर या उपमंदिरातून एक बाहेरील व्यक्तीनं सुमारे 5,000 रुपये चोरले. 12 डिसेंबर 2016 मंदिरातील शिपाई उमा रथा याला मोजणी दरम्यान 3,000 रुपये लपवल्याच्या आरोपावरून अटक झाली. मग 29, मग नंतर 21 वगैरे असं सगळ्या प्रकरणामध्ये 11 नोव्हेंबर 2001ला लॉर्ड मदन मोहन आणि लॉर्ड नारायण यांच्या प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या, ज्यामुळे मोठा गदारोळ झाला. तत्कालीन नवीन पटनायक सरकारनं हा तपास CBIकडे सोपवला. 2007 मध्ये 3 जणांना दोषी ठरवून 2009 मध्ये त्यांना 9 वर्षाची शिक्षा सुनावली. मी शेवटची जी घटना तुम्हाला सांगितली ती 11 नोव्हेंबर 2001 ची आहे. 11 नोव्हेंबर 2001 ते 2026 पर्यंत मंदिरामध्ये चोऱ्यांचं हे सत्र सुरू आहे. आणि सगळी मंदिरं ही बहुतेक सगळी मंदिरं ही सरकारच्या नियंत्रणात आहे. म्हणजे काय तर खाजगी लोकांकडनं मंदिरं काढून ती सरकारी नियंत्रणामध्ये दिली. पण म्हणून चोऱ्या थांबल्यात का? अजिबात नाही. याचा अर्थ असा की
श्रद्धाळूनं दिलेल्या देणग्यांचा, त्यातल्या सोन्यांच्या चोरीचा जो हा गैरवापर सुरू आहे ते पाहता अजूनही एकच एक व्यवस्था करण्यामध्ये आपण आणि आपलं सरकार कमी पडलं आहे हे दिसतं. आणि जे लोक चोऱ्या करतात त्यांना ना देवाची भीती आहे, ना कायदा आणि पोलिसांचा धाक. थांबतोय मी इथे. या व्हिडिओवरती तुमचं काय मत आहे हे मला सांगा. जगभरातले मराठी भाषिक प्रेक्षकापर्यंत असेच व्हिडिओ जाऊ द्या, कारण हे अतिशय अभ्यास करून आणि नीट सगळे मुद्दे समजून घेऊन तुमच्यासमोर मांडलेले असतात. थांबतोय मी इथे. थँक्यू.